all the students should listen to it, that Mahindras and Mahindras के जो इतना reputed company है, और more than 50% plants जब बन रहे थे, sir was a part of that project. Not only that, he has worked in various companies. He has worked for establishing various civil engineering projects. तो लाइव काम किया है, उनके काम का उनको रिवॉर्ड भी मिला है. He has won many rewards like promising engineering award by institution of engineers. Then there is best architectural work, शिव गौरव पुरस्कार, और बहुत सारे अवार्ड्स भी सर को मिले हैं because he has done a practical work which must have helped many people across. So this was his awards, and now I would like my students to know that the field of service, the field of giving it back to the society is not only limited to engineering, not only limited to education, but also to entertainment, also to religious segments. Like कुंभ मेला में भी सर ने अपने सर्विस दिया है by devising those strategies to create civil engineering works. Health, legal advisor, he has been an arbitrator, he has been a court commissioner, he has been a coordinator. And he has been direct society as you have. So I welcome Mr. Milind Tare. Over to you, sir. And today he will be speaking as a expert speaker of intellectual property rights and patents, that is IPR and patents. Over to you, Milind sir. Thanks a lot for giving me the opportunity. Yes, sir. Thank you. Thank you very much, sir. Yes. Hello. Hello. Yes, sir. Okay, sir. Recording I have just started, so I just. You start recording after few minutes, sir. I will just go through my first presentation. Please allow me to share my PPT. Yes, sir. Yes, you can share, sir. No problem. Reflecting here. So at the end, there is a arrow, sir, present now. Yes, 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 yes. Yes, your screen is visible, sir. No problem. It is visible now, na? Yes, yes. Okay. सगळ्यात पहिले तर मी इंट्रोडक्शन जे आहे ते परत एकदा तुम्हाला देतो. टोटली स्क्रीन इज विजिबल ना? स्क्रीन दिसते? आय एम ऑडिबल नाउ? Yes, you are audible, sir. No problem. येस सर. माझा टोटल जे लाईफ आहे ते मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. एक सोशल आहे, दुसरा बिझनेस आहे. त्याच्यातलं सोशल मधनच बिझनेस क्रिएट होतो, म्हणून सोशलवरती जास्त फोकस केलेला आहे. त्यातलं सोशल माझं पहिलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते फोर्स करत आहे. त्याच्यामध्ये मी जे आपले पोलीस डिपार्टमेंट आहेत किंवा ब्लॅक कमांडोज आहेत त्यांच्यासाठी मी स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काही लेक्चर्स घेतो. हे तुम्हाला त्याचे जे दिसत आहेत हे त्याच वेळचे लेक्चरचे काही स्नॅप्स आहेत. HL सारखे ज्या गोष्टी असतात, ज्यांच्या कंपन्या असतात, त्यांना आपण फोरम डिस्कशन मधनं प्रोडक्टिव्हिटी कशी वाढता येईल त्याच्यावरती आपण काम करतोय.
स्टुडंट्स करता हे वेगवेगळ्या स्टुडंट्स करता किंवा ऑडिटोरियम्समध्ये काही जे आहेत काही नाट्यगृहांमध्ये स्पेशली इंजिनिअरिंग स्टुडंट्स किंवा जे न्यू अंतरप्रनर्स आहेत त्यांच्याकरता काय करता येईल याच्यावरती मी काम करतोय. हे वेगवेगळ्या कॉलेजमधले आहेत, त्यातला एक एक फोटो तर आपल्या कॉलेजमधला पण आहे. नंतर स्टार्टअप्स करता मी बरेच काम केलं आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः 52 स्टार्टअप्स जे आहेत त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म किंवा मॅच मेकिंग जे आहे ते देण्याकरता आपण काही इफर्ट्स घेतले होते आणि त्यांचे बिझनेस चालू झालेले आहेत. मेक इन इंडियाच्या अंडर काही नवीन गोष्टी ज्या होत्या की त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात आणि त्यांचा बिझनेस डेव्हलप होऊ शकतो, तर मेक इन इंडियाच्या अंडर पण आपण काही राज्यांमध्ये आणि डिस्ट्रिक्ट्समध्ये कामं घेतलेत. हॉबीजमध्ये मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे बाय डिफॉल्ट तुम्हाला वास्तुशास्त्र यावंच लागतं म्हणून ते शिकावं लागेल. दुसरं हॉबीज माझं ॲक्टिंग मॉडेलिंगमध्ये आहे. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम करतोय. हे त्याच्यातले काही शॉर्ट्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सिंगम BIGचे सिंगम दिसत असतील. येस हे येस. 2 इनोसंट दिसतात, एक शक्ती कपूर आणि मी. हे काही मराठी मूवीज आहेत. याच्या व्यतिरिक्त मी सोशल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त काही वेगवेगळ्या प्रेस्टिजियस पोस्टवरती पण काम केलेलं आहे आणि करतो आहे. त्यातलं इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स करता मी कंटिन्युअस 12 वर्ष डायरेक्टर म्हणून काम पाहिलंय. इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्यूअर करता कंटिन्युअसली 6 वर्ष मी चेअरमन म्हणून काम पाहिलंय. समर्थ बँकेकरता मी गार्डियन म्हणून काम पाहिलंय. पर्टिक्युलर काही केसेस करता नाशिक कंझ्युमर कोर्टामध्ये कोर्ट कमिशनर म्हणून काम पाहिलंय. काही पर्टिक्युलर केस करता आर्बिट्रेटर म्हणून मुंबई हायकोर्टातर्फे कामं पाहिलेली आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाला मी सिव्हिल क्षेत्रातल्या साठी मी फॉर्मर डायरेक्टर म्हणून काम पाहिलेलं आहे. आता MSME करता मी कोऑर्डिनेटर म्हणून नॅशनल लेवलला काम पाहतोय. योगा फोरमसाठी काम करतोय. चित्रपट महामंडळाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे मी आता सध्या डायरेक्टर म्हणून काम पाहतोय. आता काळाराम मंदिर जे आहे त्या ठिकाणी मी ट्रस्टी म्हणून काम पाहतोय. त्र्यंबकेश्वरसाठी एक्सपर्ट ॲडवायझर म्हणून आता काम पाहतोय. हे काही फिलिसिएशन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आता उज्ज्वल निकमजी दिसतात आहेत किंवा RBIचे डायरेक्टर लीलाधर जे ते दिसतात आहेत. अतुल किर्लोस्कर दिसतात आहेत. मंगलम म्हणून आहेत. आता ACCAचा 2018-19चा मला अवॉर्ड्स पण मिळाला आहे PMC आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल्स करता. हे सुभाषजी देसाईंकडनं जे मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडनं आपल्याला फिलिसिएशन तेव्हा झालं होतं एखाद्या प्रोजेक्टसाठी. आता ह्या पोस्ट व्यतिरिक्त इंडस्ट्रीयल म्हणजे आता बेसिक रोजीरोटी जी आहे त्याच्याकरता मी PMC म्हणून काम करतो. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, पब्लिक प्रोजेक्ट, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स याच्यामध्ये पॅन इंडिया काम आहे. साधारणतः ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एवढे पार्ट्स असतात आणि साधारणतः 50% पार्ट्स जे आहेत कुठल्याही व्हेकलचे ते बनवण्याच्या जे काही युनिट्स आहेत त्यासाठी मी काम केलेलं आहे. हे जे एवढे लोगो दिसतात आहेत तेवढे माझे क्लायंट्स आहेत आत्ताचे. हे त्यांचे रेडी झालेले प्लॅन्स आहेत आणि म्हणजे महिंद्राचे प्लॅन्स आहेत, काही गॅब्रिएल आहेत, प्युरोलॅटर, स्पायसर्स या सगळ्या आहेत, काही मॉल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, क्लस्टर्स आहेत. क्लस्टरचं ऑडिटोरियमचं काही मेगा रेसिडेन्शियल स्कीम्स हे R&D सेंटर्स आहे याचं आहे महिंद्राचं आहे. कुंभमेळ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. आणि आय एम प्राऊड की मी याच कॉलेजमध्ये डिप्लोमा डिग्री केलेला आहे. येस येस. डिप्लोमा डिग्री केल्यानंतर कॉलेजचे स्टुडंट्स कसे आहेत आणि बायकोच्या भाषेत जर म्हटलं तर या बाकीच्या लष्कराच्या भाकऱ्या असतात कामाव्यतिरिक्त करणाऱ्या. पण स्टुडंटच्या भाषेत म्हटलं तर संजीवनी कॉलेजचा विद्यार्थी कुठेही काहीही करू शकतो. येस. आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊया. Sir is a proud alumni of Sanjeevani. Sir, you are passing batch. I think it may be around. फाउंडर मेंबर. आय एम Yes. फाउंडर मेंबर. म्हणजे डिप्लोमाला ऍडमिशन माझी 86ची आहे. ओके ओके. आणि 93ला मी पास आउट झालेलो आहे. येस येस. 93 batch pass out. Around डिग्रीसाठी. 30 years back around. येस सर, 30 इयर्स बॅक. Yes yes.
शेअर होते स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. हा. Screen is shared. सगळ्यात गोष्टी आपण जे म्हणतो की कुठल्याही माझं बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड आहे आणि मी आज लेक्चर तुम्हाला IPR आणि पेटंट वरती देतोय. तर सगळ्यात पहिले मग आमच्या डोक्यात आलं की IPR हा विषय, पेटंट हा विषय जर आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर काय करता येईल. तर सगळ्यात पहिले IPR ची सगळी माहिती मी करून घेतली आणि खूप लोकांना किंवा खूप विद्यार्थ्यांना IPR काय असतं हे माहीत नसतं. तर बेसिक आपल्याला असं खूप खोलात जाऊन किंवा अशी अगदी एक्स्ट्रीमेंटची एखादी केस घेऊन त्याच्यावर डिस्कशन किंवा त्याचं खूप नॉलेजची आवश्यकता नाही. आजच्या स्थितीला आपल्याला काय पाहिजे की IPR घेण्याकरता मी शोध कसा लावायचा, काय लावायचं. तर IPR मध्ये काय शोधायचं, कसं शोधायचं, शोधल्यानंतर नेमकं मी काय करायचं आणि ते केल्यानंतर त्याचं नेमकं काय करायचं, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या शोध लावण्यापासून पैसे हातात पडेपर्यंत काय करता येईल. या सगळ्या गोष्टींचं आपण आज फक्त इथं काय काय करता येईल याच्यावरती आपण डिस्कशन करूया. आता ही जी वी गो लायब्ररी ही जी कन्सेप्ट आहे, ही जेव्हा आम्ही पाहिली की प्रत्येक वेळेला स्टुडंट्सला डोक्यामध्ये आयडिया येते आणि आयडिया आली की ती आयडिया त्याच्या डोक्यातच राहते, कारण तिला त्याचं पुढे काय करायचं हे माहीत नसतं. तर मग कुठेतरी ती आयडिया तिथं आपण त्यांनी काहीच नाही केलं तर नंतर काय होतं की दुसरं कोणीतरी करून टाकतो आणि जेव्हा ती ऍक्च्युली मार्केटमध्ये येते तेव्हा ते म्हणतात की नाही, अरे त्यावेळेला माझ्या डोक्यात पण असं आलं होतं काहीतरी करावं म्हणून, पण फक्त आपण ते तिथं आळस दाखवला किंवा ती आयडिया रजिस्टर नाही केली किंवा रजिस्टर केली असेल तर त्याचं कमर्शियलच नाही झालं आणि त्याच्यामुळे ती मार्केटमध्ये आली नाही. आणि जोपर्यंत ती काही ठराविक वेळेत जर नाही आली तर टेक्नॉलॉजी नेहमी बदलत जाते आणि इतकी फास्ट बदलते की तुमची आयडिया ती आउटडेटेड होऊन जाते. मग त्या जुन्या आयडियाला तसं काही महत्व राहत नाही. म्हणजे आजच्या पेनड्राईव्हच्या काळामध्ये जर तुम्ही DVDची आयडिया त्यावेळेला काढली असेल किंवा ज्या मोठ्या कॅसेट्स होत्या ती आयडिया काढली असेल तर ती आत्ता शोध लावून काहीच फायदा नाही, कारण त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी ऑलरेडी डेव्हलप झालेली. त्यामुळे तुम्ही त्या इराबरोबर जर काम केलं आणि खूप पुढचं काम करून पण चालत नाही. आता मी सकाळी यांचं लेक्चर्स पण थोडंसं अटेंड केलं की तुम्ही करंट इराबद्दलच्या करंट सोल्युशनवरती, करंट प्रॉब्लेम्सवरती करंट सोल्युशन जर काढले तर त्या ठिकाणी तुम्हाला पटकन त्याचं कमर्शियलाइझेशन करता येतं. खूप लोक काय करतात की फार पुढचे शोध लावून ठेवतात, फार पुढचे शोध पण तसे काही कामाचे नसतात. तर आपण आता वन बाय वन पाहू की काय काय करायचंय. आता याच्यामध्ये IPR म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. IPR म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर IPR याचा अर्थ असा आहे की एखादी नवीन गोष्ट पाहिजे की जी स्वतःची पाहिजे, कुठली कॉपी केलेली नसावी, ज्याचं कमर्शियलायझेशन करता येईल, त्यातनं पैसे कमवता येतील. आणि तिसरी गोष्ट अशी की ती कुठेही आतापर्यंत पब्लिक डोमेन मध्ये आलेली नसावी. पब्लिक डोमेन मध्ये आलेली नसावी. तर पब्लिक डोमेन मध्ये नसावी अशा या 3 गोष्टींमधनं जर तुम्ही पास झालात तर ती जी काही गोष्ट बाहेर पडते त्यालाच आपण IP म्हणतो, त्यालाच आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. त्याच्यानंतर आता ही शोधायची कशी, तर सगळ्यात शेवटी कसे की आपल्याला आजूबाजूला आपले कान नाक डोळे सगळे उघडे ठेवायचे, लोकांचे सगळ्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करायच्यात. त्यांच्या ऑब्झर्व केल्यानंतर काही गोष्टी ऑब्झर्वेशन मधनं कळतात की हा माणूस या प्रोसेसमध्ये जात असताना याच्यावरती कुठल्या कुठल्या अडचणींना हा फेस करतोय आणि अडचणींना फेस केल्यानंतर मग त्याच्याशी तुम्ही जर कम्युनिकेशन केलं तर ते कम्युनिकेशनमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला डिटेलमध्ये कळतात आणि तो माणूस त्या प्रॉब्लेममधनं सेव्हरल इयर्समधनं कंटिन्यू त्याच्यामधनं जात असतो आणि त्याच्याकडे सोल्युशन नसल्यामुळे त्याच्याकडे दुसरा अल्टरनेटिव्ह नसतो. मग असं काही आपण करू शकतो का की त्या माणसाचं लाईफ जे आहे किंवा ती जी गोष्ट जी आहे ती थोडीशी आपण अशी काही अल्टर करू शकू का, ऍड करू शकू का, त्यात काही चेंजेस करू शकू का किंवा ती टोटली रिप्लेस करू शकू का किंवा त्याच्या अगेन्स्ट काहीतरी आपण नवीन करू शकू का. अशा गोष्टी आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्या गोष्टी नवीन केल्या आणि त्या तुम्ही जर पहिल्यांदा केल्या आणि त्या तुम्ही रजिस्टर केल्या तर ती तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं जे आहे ते राईट्स तुमच्या नावाने येऊ शकतात. आता प्रत्येक वेळा लक्षात असं ठेवा की कुठलीही गोष्ट जी आहे ना
की नीड ही नेहमी सारखीच असते, नीड कधीही बदलत नाही. तुम्हाला फक्त त्या नीडचा फॉर्म बदलतो, त्याची प्रोसेस बदलते, त्याचे टेक्निक्स बदलतात, त्याचे अपडेट्स येत राहतात. आणि सगळ्यात मेन कसं आहे की ती जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही त्या लोकांना जेव्हा देतात तेव्हा त्यांचं तुम्ही काय त्यांना कम्फर्ट देतायत, त्यांचं कुठली प्रोसेस तुम्ही इझी करताय, किंवा त्यांचं सकाळी त्यांनी सांगितलं की टाइम आणि मनी याच्यातलं काही सेव्हिंग करतायत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या करतात. आणि ह्या सगळ्यांच्या वरती सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की लोकांचा आळशीपणा जो असतो ना तो आपल्याला कंटिन्यू ठेवायचा असतो. लोकांना तुम्ही जेवढं आळशी ठेवाल तेवढा तुमचा बिझनेस होईल, तेवढे तुमचे नवीन नवीन आयडियाज येतील. म्हणजे आता तुम्ही झोमॅटो घेतला तर झोमॅटोमध्ये पहिले हॉटेलमधनं झोमॅटो कन्सेप्ट अशी पाहिजे काही खूप काही नवीन कन्सेप्ट आहे का काही नाही. आपल्याकडे पहिल्यापासून कोरिअर सर्व्हिस तर आपण पहिल्यापासून देतो. आता कोरिअर सर्व्हिस पहिल्यापासून देतोय, ही सुद्धा झोमॅटोची कोरिअर सर्व्हिसच आहे. पण लोकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घ्यायचं आणि मग ते घरी आणायचं, किंवा कुठल्याही तरी कारणामुळे ते तिथे जाऊ शकत नाही, किंवा ॲट अ टाइम 2 हॉटेलमध्ये ते जाऊ शकत नाही, मग 2 हॉटेलमधलं पार्सल मात्र मागवू शकतात. हा जो त्याच्यामधला दुवा आहे तो त्यांनी एक्झॅक्टली पकडलाय. आणि मग त्यांनी काय केलं, सर्व्हिस तशा पद्धतीची केली की तुम्हाला ज्या पाहिजे त्या हॉटेलमधनं घेता येईल, तुमच्या चॉईसने घेता येईल, पार्सल तुमच्या घरापर्यंत येईल आणि ऑनलाईन सगळं करता येईल. तर हे झोमॅटोवाल्यांनी जे केलं हा त्यांनी त्याच्यातला दुवा पकडला, त्याच्यातनं हा स्टार्टअप चालू केला. स्टार्टअप प्रोजेक्ट आणि स्टार्टअप बिझनेस या 2 वेगळ्या गोष्टी. स्टार्टअप प्रोजेक्ट्स हे इनोव्हेटिव्ह असतात आणि स्टार्टअप बिझनेस हा असलेला बिझनेस तुम्ही थोडासा मॉडिफाय करून, इझी करून किंवा त्याच्यामध्ये अपडेट्स करून तुम्ही करता, तो स्टार्टअप बिझनेस झाला. स्टार्टअप प्रोजेक्ट्स हे नेहमी इनोव्हेटिव्हच असावं लागतात आणि इनोव्हेटिव्ह असल्याशिवाय तुम्हाला त्याचे राईट्स, पेटंट्स किंवा हे मिळत नाही. स्टार्टअप्स हा प्रोजेक्ट हा नेहमी पहिल्यांदाच असतो. स्टार्टअप बिझनेस हा जुना असेल तो नव्या फॉर्ममध्ये येतो. हा त्याच्यातला एक बेसिक फरक आहे. आता नीड जी आपण म्हटलं की नीड जी कधीच बदलत नाही. आता पहिली गोष्ट की आता आपल्याला गरम पाणी वेगवेगळ्या पर्पज करता लागतं. मग अगदी पहिल्यापासून गरम पाणी कसं बनवतात, तर आपल्या शेगडीवरती गरम कर, कोळशावरती गरम कर, गॅसच्या गिझरवरती गरम करा किंवा इलेक्ट्रिक गिझरनी गरम करा. आणि आता त्याच्यानंतर आता पुढे टेक्नॉलॉजी बदलली, त्याच्यानंतर बदलली तर काय झालं की सोलरने गरम करायला लागले. आता मग आता सोलरने जेव्हा पाणी गरम होते, आता त्याच्या पुढची पण टेक्नॉलॉजी आली की आता रिव्हर्स सोलर पण आलेला आहे. काय होतं की 12 महिन्यापैकी 4 महिने आपल्याकडे पाऊस पडतो आणि 4 महिने पाऊस पडत असताना आपल्याकडे ऊन नसतं. आता ऊन नाही म्हटल्यानंतर त्यावेळेला पाणी गरम कसं करायचं, मग तेव्हा इलेक्ट्रिकलचे गिझर वापरायची पद्धत होती, म्हणून ड्युएल गिझर होते की जेव्हा असेल तेव्हा आम्ही ते गॅसवरती किंवा इलेक्ट्रिकलवरती आपण तो स्विच चेंज करतो आणि तिथून ते पाणी गरम करून घेतो, कारण सोलरने पाणी गरम होत नाही. आता थंडीमध्ये असताना किंवा बाहेर ऊन नसताना हवेतल्या आर्द्रता शोषून एखादी गोष्ट पाणी गरम करता येते, ही टेक्नॉलॉजी पण आता मार्केटमध्ये आलेली. त्यामुळे आता ह्या 2 वेगळ्या सिस्टीम लोक बसवायला लागले. एक सोलरची सिस्टीम बसवतात आणि दुसरी रिव्हर्स सोलरची बसवतात. आता याच्या पुढचं इन्व्हेन्शन जे आले ना ते पण होईल की एकाच मशीनमध्ये या 2 गोष्टी पण येतील, की सोलर आणि नॉन सोलर एकाच वेळा होईल. म्हणजे 8 महिने सोलरवाला काम करेल आणि 4 महिने विदाऊट सोलरवाला काम करतील. तर हे काय झालं की ही आपली नीड जी आहे ती बेसिक नीड तीच राहिली, पण नीडनुसार, टेक्नॉलॉजीनुसार आपण या गोष्टी, आणि याचा खर्च कमी कमी होत गेला. सगळ्यात पहिले आपल्याकडे लाकूड इझिली मिळायचं म्हणून लाकडावर करायचो, आता जंगल थोडं बंद झाली म्हणून लाकूड बंद झालं. गॅसचे भाव तुम्ही रोज वाढताना बघताय म्हणून आता गॅस कमी झाला, मग इलेक्ट्रिकलचं युनिट वाढतंय, इलेक्ट्रिकलचं जनरेशन कमी झालं म्हणून आता सोलर आला. मग सोलरचं टाकल्यानंतर सोलरची 1 टाइम केला सबसिडी आहे म्हणून सबसिडी घेतात. सबसिडी संपल्यानंतर मग त्या ठिकाणी मग आपल्याला तो ROI निघून जातो. ROI निघून गेला की मग आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्टच ते आपल्याला युनिट पडतो म्हणून सोलर वापरायला सुरुवात झाली. म्हणजे ज्या लोकांना जेवढं आपल्याला फ्री देता येईल, इझी देता येईल, नॅचरल सोर्सेसचा वापर करता येईल, अशा गोष्टी ज्या इझी करायचं, या सगळ्या गोष्टींचा नवीन नवीन शोध लावायचं म्हणजेच IPR करायचं असं आहे. आता इलेक्ट्रिकल व्हेकलचं आपण सध्या रोज R&D पाहतोय. आता इलेक्ट्रिकल व्हेकल काही खूप नवीन गोष्ट आहे का, नाही. अगदी आम्ही लहानपणापासून खेळण्यामधली गाडी आपण इलेक्ट्रिकलवरची खेळतोच आहे ना, त्याच्यामध्ये बॅटरी टाकलेली असते, त्याला एक रिमोट असतो, रिमोटने आपली गाडी मागे पुढे जाते वगैरे. या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा पाहतोय. फक्त आता काय झालंय की आता गाडी जी आहे ती मोठी झाली, त्याची बॅटरीचा साईज मोठा झाला. आता मग एकदा तो कन्सेप्ट तोच आहे, फक्त गाडी मोठी झाली, बॅटरीचं स्टोरेज मोठं झालं. आता ती बॅटरी आपण तिथं जे खेळण्यामध्ये बॅटरी वापरायचो ती 1 टाइम वापरायचो, किंवा त्याच्यात दुसरं काय करायचो की आपण रिचार्जिंग करता येतील
अशा टाईपच्या बॅटरी आपण वापरायचो. मग आपण त्याचं युनिट मिळायचं की हे रिचार्जेबल सेल आहेत, त्या याच्याने मग ते मुलं खेळायचे. मग आता ती आपल्या प्रत्येक वेळा ही बॅटरी तर गाडीत ती बदलता शक्य नाही, मग हे रिचार्ज करता येईल का? मग चार्ज करता यायला लागलं. आता चार्ज करताना सुद्धा ते 2 अडचणी येतात. की पहिली अडचणी कसं आहे की जेव्हा साधारणतः बॅटरी जी असते ती 5 एम्पियरने ती चार्ज होते, म्हणजे स्लो प्रोसेसने चार्ज होते. आणि स्लो प्रोसेसने चार्ज झाल्यानंतर जेव्हा गाडी सुरू करतो आपण किंवा इग्निशन्स जेव्हा करतो तेव्हा ते 5 एम्पियरने आउट नसतो, तो 15 एम्पियर किंवा 15 एम्पियर पेक्षा काही फ्रॅक्शन सेकंद करता 50 किंवा 100 एम्पियर करता त्याचा फोर्स जातो आणि त्यावेळेला ती बॅटरी ड्रेन होते. आता ही बॅटरी फास्ट चार्ज करता येते का, हा एक प्रश्न आहे. मग फास्ट चार्जिंग करता येतं, पण फास्ट चार्जिंग केल्यानंतर त्या बॅटरीचे कुठले कुठले ड्रॉबॅक्स आहेत? तर मेन ड्रॉबॅक्स आहे की तुम्ही जर एखादी बॅटरी जर एकदा फास्ट चार्ज केली तर फास्ट चार्ज होऊन जाईल, पण बॅटरीचं लाईफ जे ते 50% होऊन जातं. तुम्ही दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा जर केलं तर जी बॅटरी तुम्हाला 4 वर्षाचं चालणार आहे ती तुम्हाला हार्डली 6 महिने चालते. म्हणून फास्ट चार्जिंग त्या ईव्ही व्हेकलची आहे त्याच्याकरता ते पॉसिबल नाही. मग अशी कुठली बॅटरी आहे की त्या बॅटरीवरती फास्ट चार्जिंग होईल, कमी वेळात होईल आणि त्याच्यामुळे बॅटरीचं लाईफ जे ते कमी होण्यापेक्षा वाढेल? तर असे काही पेटंट्स आता काही लोकांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फास्ट बॅटरी चार्जिंग कसे करायचे हे झालं. आत्ता गाड्याच कमी असल्यामुळे तुम्हाला साईटवरती किंवा रस्त्यावरती इलेक्ट्रिकल व्हेकलचा सध्या न दिसणारा प्रॉब्लेम की त्यांचे ऍक्सिडेंट तुम्हाला अजून काही पाहायला मिळालेले नाही. पण तुम्ही जसं पूर्वीचं आपल्याकडे याचे मोठे टीव्ही होते बॉक्स याच्यासारखे, आणि तो टीव्ही फुटल्यानंतर त्याच्यामधनं एक्सप्लोजन सारखाच प्रकार व्हायचा, तसंच या बॅटऱ्यांचं पण होणार आहे. जेव्हा या बॅटऱ्या ऍक्सिडेंटमध्ये जेव्हा त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येतील तेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक्सप्लोजन होईल, त्याचा स्फोट होऊ शकतो आणि तो स्फोट झाल्यानंतर त्याचं ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त होईल आणि फक्त तीच गाडी नाही, आजूबाजूच्या गाड्या, आजूबाजूची प्रॉपर्टी आहे, आजूबाजूच्या प्रॉपर्टीचं नुकसान हे सुद्धा त्या याच्यामधनं होणार आहे. आता त्याच्यामध्ये तो पुढचा जो हे आलेला आहे आपल्याकडे की बॅटरी फुटल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येणारच नाही, अशा टाईपचे सुद्धा IPR आता घेऊन झालेत की तीच आमचीच बॅटरी वापरा की ही फास्ट पण चार्जिंग होते आणि दुसरी गोष्ट ऍक्सिडेंट झाल्यानंतर याचा स्फोट होत नाही. तर ही आज काळाची डिमांड आहे. जर तुम्ही जर इलेक्ट्रिकलवर शिफ्टच होणार असाल तर शिफ्ट झाल्यानंतर त्याच वेळेला तुम्हाला या गोष्टी बघायच्यात की या 2 गोष्टी, कारण सेफ्टी फर्स्ट असते आणि ते तुम्ही एकदा शोध लावला की तुमच्याकडे ते लोक येणार आहेत आणि तुमच्याचकडनं ती रॉयल्टी घेऊनच तुमच्याकडे ते तुम्ही त्यांना राईट्स देऊन या गोष्टींवरती काम करू शकणार आहे. आता तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये कुठली आयडिया आल्यानंतर तुम्हाला काय करायची तर ती रजिस्टर करायची. पहिलं मग रजिस्टर करण्याचे फॉर्म्स आहेत वेगवेगळे, कशा कशात रजिस्टर करता येईल. प्रत्येक गोष्ट एकाच फॉर्ममध्ये रजिस्टर नाही होत, त्यामुळे त्याला आपल्या ऍक्टनुसार वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी रजिस्टर करायच्या आहेत आणि तुमची आयडिया प्रोटेक्ट करायची, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता होणार कसं आहे की सगळ्यात पहिले पेटंट जे आहे तर पेटंट तुम्हाला रजिस्टर जर करायचं असेल तर पेटंटची टेक्नॉलॉजी रजिस्टर होते आणि त्याला लेटेस्ट आपला जो ऍक्ट आहे तो 1983चा ऍक्ट आहे आणि 1983च्या ऍक्टनुसार तुम्ही तुमचा पेटंट जे आहे, तुमची आयडिया आहे ते नवीन जे आहे ती तुम्ही त्याची जी आहे ते रजिस्ट्रेशन करून तुमच्या नावात त्याचे राईट्स घेऊ शकता. त्याच्या पुढचा जो आहे तो ट्रेडमार्क आहे. पण ट्रेडमार्क हा जो आहे हा एखाद्या शब्दाशी निगडीत असतो, साईनशी निगडीत असतो, लोगोशी निगडीत असतो, लेबलशी असतं, पंचलाईन असते. तर या गोष्टी ज्या असतात किंवा त्याचा पर्टिक्युलर फॉन्ट असेल, पर्टिक्युलर त्याचं स्टाईल असेल, काही तुम्ही बघत असाल की एखाद्या वेळेला काही शब्द लिहिला असेल बी तर बी उलटा लिहितात, एन वगैरे तुम्हाला सेम दिसतात, पण काही अक्षर तुम्हाला उलटे करतात, सी उलटा लिहितात आणि ते उलटा लिहून त्याचा फॉर्म करतात. मग आता कुठल्या गोष्टीच्या जे पर्टिक्युलर शब्द असतात तर कॉमन शब्द, देवी देवतांचे शब्द किंवा बोली भाषेतले शब्द याचं पेटंट होत नाही. म्हणून आता तुम्ही सगळ्यांचे जे आता नवीन नावं जे बघितले ते नावांना बिना अर्थाची नावं असा एक ट्रेंड बाहेर आलाय की त्याचा तुम्हाला डिक्शनरी मिनिंग कुठे सापडणार नाही, डिक्शनरी मिनिंग सापडणार नाही. मग त्याला मिनिंगला तसा काही अर्थ नाही. तर तुम्ही आता एखादा रेड शब्द घेतला आणि रेड नावाचं मी जर करायला गेलो तर रेड हा कॉमन शब्द, तर कॉमन शब्दाचं तुम्हाला तसं पेटंट घेता येत नाही, म्हणजे त्याचा ट्रेडमार्क घेता येत नाही. मग ट्रेडमार्क घेता येत नाही म्हटलं तर मग हा शब्द जो आहे ना, मग हा रेड नाही, हा
RRED किंवा रेडचं स्पेलिंग बदलायचं, त्याच्या पुढे लाल हे करायचं, किंवा आता झोमॅटो, हे जे नावं दिसतात तुम्हाला, या नावाच्या तुम्हाला डिक्शनरी मिनिंग दिसणार नाही, मग ते फक्त तुमच्या नावाने असतात. बरं, याचं लाईफ पण त्यांनी फिक्स केलंय की पेटंट असेल तर पेटंट तुम्हाला 20 वर्षामध्ये, 20 वर्षानंतर तो सगळ्यांसाठी ओपन होऊन जातो. हे लोगो वगैरे प्रकार आहेत, हे तुमचे 10-10 वर्षानंतर तुम्हाला हे होते. आता ही अशीच गोष्ट, सेम गोष्ट आपल्याला प्रोटेक्ट जी करायची ते डिझाईनमध्ये पण असते. एखाद्या मशीनचा पार्ट असेल, एखादी डिझाईनची प्रोसेस असेल, जसं आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये समजा एखादी टॅबलेट बनवायची प्रोसिजर समजा 38 तासाची, आणि त्यातली एक त्याच्यामधला जो इंटरमिडिएट प्रोसेस जी आहे ती प्रोसेस अशाऐवजी अशी बदलली, तर ती बदलल्यानंतर तुम्हाला त्या प्रोसेसला 8 तास लागतात, या नवीन प्रोसेसने 4 तास लागतील. तर हा चेंज ऑफ फॉर्म आणि रिझल्ट सेम, किंवा इम्प्रोवाइज रिझल्ट, अशा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा ते डिझाईन किंवा त्याचं प्रोसेस याचं पण तुम्हाला राईट्स घेता येतात, ती पण तुम्हाला रजिस्टर करता येते. त्याच्यानंतर पुढचे जे पेटंट असतात ते जिओग्राफिकल असतात, की काही गोष्टी त्या त्या टेरिटरीनुसार त्या त्या ठिकाणच्या गोष्टी असतात. म्हणजे संत्री घेतली, नागपूरची आली, किंवा आपल्याकडे काही हातमाग जो गोष्ट आहे ती आहे, किंवा द्राक्ष असतील, तर ह्या गोष्टी पर्टिक्युलर ठिकाणी, सफरचंद काश्मीरचे आहेत. आता सफरचंद तर मी इथून मुंबईहून त्याचं जर राईट्स घेतलं तर ते तसं होऊ शकत नाही. म्हणून त्या त्या ठिकाणचं काही जे आहे ते त्याला GI ऍक्टच्या अंडरचे रजिस्ट्रेशन म्हणतात. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईनचे पण असते. इंडस्ट्रियल डिझाईन्समध्ये प्रोडक्टनुसार बऱ्याचशा गोष्टी बदलत राहतात, आणि त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बदलतात त्या बदललेल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या वेळोवेळी तुम्हाला तुमच्या नावाने राईट्स त्याचे घ्यावे लागतात, आणि त्याचे राईट्स घेतले की ते राईट्स, ते प्रोसेस जर कोणाला वापरायचे असेल तर त्या तुम्हाला देता येतात. आता कॉपीराईट हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमचं एखादं पुस्तक असेल, प्रबंध असेल, कविता असेल, आर्टिस्टिक वर्क असेल, ते ह्या तुमचं चित्र असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या कॉपीराईटच्या अंडर येतात, आणि कॉपीराईट्समध्ये तुम्हाला त्या घेता येतात. आता हे करायचं कसं, तर ह्या करायसाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचं क्रिएशन करायचंय. क्रिएशन केल्यानंतर त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स काय आहे हे शोधायचंय, आणि इनोव्हेशन झाल्यानंतर त्याचं प्रोटेक्शन करायचं. या 3 गोष्टीमधनं ह्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या अचीव्ह करायच्या आहेत. त्याच्या पुढचा पार्ट जो असतो की हे सगळं जे आपण करतोय याच्यामध्ये तुम्हाला मेंटॉरची मदत घ्या, आणि मेंटॉरची मदत घेतल्यानंतर हा जो काही मी शोध लावणार आहे या शोधामधनं मला काही कमर्शियल पैसे मिळणार आहेत का, पॉसिबल आहे का, याच्यावरती काम करा. किंवा त्याचं इन्फोर्समेंट करायची, ज्याची अंमलबजावणी कुठल्या ऍप्लिकेशन्स जे आहेत ते ऍप्लिकेशन कुठे कुठे करता येईल याच्याकरता तुम्ही जे वेगवेगळे मेंटर्स जे आहेत त्या मेंटर्सचं तुम्ही हे घ्या, मदत घ्या, आणि ते मदत घेतल्यानंतर तुम्हाला ते ऍक्च्युली कसं करायचं हे समजेल, आणि ते सगळ्या गोष्टींचा शोध लावल्यानंतर कमर्शियल होणं पॉसिबल असेल, आणि खरोखर त्याची पब्लिकमध्ये डिमांड असेल आणि त्याच्यामध्ये काम असेल, तरच त्याच्यावर काम करण्यामध्ये अर्थ आहे. अदरवाईज तुम्हाला फक्त नेम फेम करता जर माझ्या नावावर पेटंट आहे दाखवण्याकरता पाहिजे असेल तर मग तुम्ही कुठलाही शोध लावू शकता. पण पेटंटचे पैसे मिळावे पाहिजे असेल तर ते इनिशियल स्टेज पासून या गोष्टींवरती आपल्याला वर्कआउट करायला पाहिजे. आता प्रश्न आहे की हे सगळं केलं, तुमचं पेटंट पण हातात आला, सगळं केलं, आता एकदा पेटंट हातात आल्यानंतर त्या पेटंटचं करायचं काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्याच्याकरता मग आम्ही जो हे घेऊन आलो, इव्हेंट घेऊन आलेलो आहोत, किंवा आम्ही जी सिस्टीम घेऊन आलो, की असे खूप स्टुडंट्स आहेत की आता सगळ्यात आम्ही पहिल्यांदा अभ्यास केला की IPR म्हणजे काय ही गोष्ट कळाली, कसं करायचं हे कळाली. मग विद्यार्थी करतात का, तर नाही करत. मग त्यांना प्रॉब्लेम काय, तर त्यांना प्रॉब्लेम की त्यांना प्रोसेस माहीत नसते. मग प्रोसेस जर माहीत नसेल तर मग हे प्रोसेस करून देणारे लोक कोण कोण आहेत, मग त्याच्यामध्ये काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला IPR रजिस्ट्रेशन करून देतात किंवा IPRचा ड्राफ्ट करून देतात. मग विद्यार्थ्यांसाठी IPRचा ड्राफ्टचा खर्च हा सुद्धा आजकाल मोठं चॅलेंजिंग काम आहे. मग ते जर होत नसेल तर मग कोण करून देऊ शकतं. मग त्याच्याकरता आमचा जो कॉन्सेप्ट आम्ही जो वी गो लायब्ररी हे आम्ही त्याच्याकरता चालू केलं. मग याच्याकरता आम्ही लाईक माइंडेड लोक जे आहोत ते काही आम्ही वेगवेगळ्या स्टेट्समधनं, मुंबई, पुणे, दिल्ली, नाशिक अशा ठिकाणाहून आम्ही आता घेतलेत. आता त्याच्यामध्ये आम्ही 2-3 टाइप्स हे करतोय. एक म्हणजे जे आहे ते काही लोक आमचे कमर्शियल वरती काम करतात की याचं कमर्शियल होईल का नाही होईल याच्याकरता आम्ही स्टुडंटच्या आयडिया करता, अर्थात स्टुडंट्स इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट्स केलं जातं की ही जी आयडिया ही
तुमच्या माझ्यामध्ये राहील किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांपर्यंत राहील. जोपर्यंत ती 100% पेटंट रजिस्टर होत नाही किंवा आयडिया रजिस्टर होत नाही तोपर्यंत ती पब्लिकमध्ये ती जाणार नाही. याच्याकरता जे ॲग्रीमेंट आपण जे करतो त्याला म्हणतो आपण नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट्स. त्यातला कुठलाही पार्ट कुठल्याही पद्धतीने कोणालाही सांगायचा नाही, याला म्हणतात NDAचं ॲग्रीमेंट्स केलं जातं. आता याच्यामध्ये दुसरा पार्ट जो असतो की तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे लोक मेंटॉर म्हणून लागतात. मग एखादा इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट असेल तर इलेक्ट्रिकल मधला तुम्हाला मेंटॉर लागतो. मग आम्ही कॉलेजमधले प्रोफेसर्स किंवा इंडस्ट्रियल मधले सो कॉल्ड आत्ता त्या क्षेत्रात काम करणारे लोक, अशा लोकांचं पण आम्ही आता ग्रुप बनवायला सुरुवात केलेली की हे सगळे लोक एकत्र येतील आणि ते त्या त्या विद्यार्थ्याला त्यांच्या त्या अगदी बडच्या लेवलला असलेल्या आयडियाला पिच करून आम्ही ती डेव्हलप करू आणि तो पेटंट अर्थात त्या स्टुडंटच्याच नावाने राहील. आम्ही सगळे कॅटलायझर म्हणून काम करू, हेल्पिंग हँड म्हणून काम करू आणि अर्थात काही ठिकाणी जो खर्च येणार आहे तर बाहेर 10 रुपये खर्च येईल तर स्टुडंट्स लेवलला तो खर्च 2 रुपये पण कसा येईल, 1 रुपया पण कसा येईल, याच्यावरती पण आम्ही वर्किंग करतो की कमीत कमी खर्चांमध्ये विद्यार्थी, कारण विद्यार्थीच सगळ्यात जास्त आपल्याला हे पेटंट जे आहेत वेगवेगळे पेटंट्स वरती काम करून आपल्याला वेगवेगळ्या आयडिया त्याच लेवलला येतील. तुम्ही जर थोडा सर्वे केला तर आपल्याला कळतं की नंबर ऑफ पेटंट्स करणारा एज ग्रुप कुठला आहे तर तुम्हाला तो स्टुडंटचा एज ग्रुप सगळ्यात जास्त आहे असं लक्षात येईल. मग त्या सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी आम्ही एक ब्रँड इंटरनॅशनल तयार करायला चाललेलं आहे, त्याला वी गो लायब्ररी म्हणतोय आणि इथं स्टुडंट्स लोकांना आम्ही मदत करतो. आता आपण थोडंसं पेटंटचं रेशो बघा तर तुम्हाला दिसेल की इंडियामध्ये पेटंट्स किती होतात, इंडियाच्या बाहेर किती होतात ते. तर इंडियाचा नंबर तुम्ही वर पाहिला तर इकडून तिसरा चौथा नंबर लागतो, म्हणजे आपलं खूप काही पेटंट्स होत नाही. त्याच्या विरुद्ध तुम्ही चायना वगैरे बघितलं तर चायनामध्ये सध्या म्हणजे आता हा रेकॉर्ड जो सोर्स आपण घेतलेला आहे त्या सोर्सनुसार आपल्याला असं दिसतं की 1.2 मिलियन्स वगैरे जे आहेत ते पेटंट चायना घेतात. त्याच्या खालोखाल US जपानपेक्षा पण त्यांचे पेटंट जास्त आहेत आणि आपल्याकडे फक्त हजारामधली गोष्ट आली म्हणजे 25,000 फक्त हे करतात. तर हे जेव्हा आम्ही अभ्यास करतोय की आपले विद्यार्थी आपले इंडियन पब्लिक ही पेटंट का दाखल करत नाही, तर आपल्या लोकांना ती आयडिया पेटंट होऊ शकते हेच खूप लोकांना माहीत नसतं. कारण आपल्याकडच्या खूप गोष्टी सकाळी त्यांनी सांगितलं की जुगाड म्हणून आपण करतो, पण त्या प्रत्येक जुगाडचं पेटंट होऊ शकतं का, प्रत्येक जुगाडाचं कॉपीराईट्स होऊ शकतात का, प्रत्येक जुगाडचं पुढे बाकीचं त्याचं रिप्लिका करून किंवा त्याचं मास प्रोडक्शन करून त्याची रॉयल्टी मिळू शकते का, त्याची राईट तुमच्याकडे मिळू शकते का. तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तर छोट्या छोट्या गोष्टींचं पण तुम्ही IPR घ्यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीचे कुठले ना कुठले राईट्स घेतले पाहिजे, त्याचा कुठे ना कुठे फायदा होतो. तुम्ही जर चायनीज गव्हर्नमेंट बघितलं किंवा हे बाकीचे पाहिलं तर प्रत्येक प्रोसेसमधल्या छोट्या छोट्या गोष्टीचा अगदी पॅकिंग पासून तर असा बॉक्स बनवलाय की त्याला अशी अशी घडी टाकली, या घडी टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉडक्ट ठेवा, मग ती तिसऱ्या मजल्यावरून ते प्रॉडक्ट खाली टाका, प्रॉडक्ट तुमचं डॅमेज होणार नाही, इतका तुमचा वरचा बॉक्स आम्ही चांगला स्ट्रेंथ बनवू शकतो की जे फक्त फोल्ड कसे टाकावे या बेसवरती आहे. याचाच अर्थ काय का फोल्ड टाकायचं R&D करणं काही खूप अवघड आहे का, त्याला काही खूप मोठी मशिनरी लागते असंही काही नाही. तर हे फक्त तुम्हाला प्रयोग करून बघायचे. तर एकदा तुमचं सक्सेस झाला तर खोक्याचं पॅकिंग कसं असावं आणि ते पुठ्ठ्यामधलं पॅकिंगला कशा घड्या टाकल्यानंतर त्याची स्ट्रेंथ कशी वाढेल, त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी कशी वाढेल, त्याचं ट्रान्सपोर्टमध्ये आदळपट असताना तो खोका फाटणार कसा नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ना या सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करून घेता येतात आणि त्याचे राईट्स घेता येतात. त्याच्या पुढचा जो पार्ट बघितला की प्रत्येक कंट्री जी असते त्या प्रत्येक कंट्रीचा जो GDP आहे तो IPR आणि GDP हे हँड इन हँड जाताना दिसतात. तुम्ही बघा त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांचा GDP वाढला कसा आणि त्यांची पेटंट कशी वाढली, तर पेटंट आणि GDP तुम्हाला साधारणतः इक्वली जाताना दिसतात. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा आहे की तुमची जर IPR ची स्ट्रेंथ जर वाढवली तर आपण आपल्या कंट्रीचा GDP वाढवू शकतो आणि GDP वाढला की ऑटोमॅटिकली आपला देश जो आहे तो आणखी जास्त सधन होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी IPR घेऊन ते काम करायला पाहिजे. आता प्रश्न येतो की हे इनोव्हेशन जे आहे त्याच्या स्टेज काय करता येतात. आता आपला इंडिया काम करतोय तो करतोय. तुम्ही जर पाहिलं 2015, 17, 19, 20 तर आपला पहिला नंबर तर 81 होता, मग 60 आला, 52 आला, आता 48. तर हा नंबर वाढतोय. पण 128, 129 देशामध्ये 48 नंबर म्हणजे तरी सुद्धा अजून ॲव्हरेजच आहे. अजून आपल्याला खूप काही प्रगती पॉसिबल पण आहे. पेटंटचे प्रकार जे आहेत ते पेटंटच्या प्रकारावरती पण आपण वेगवेगळे त्याच्यानुसार त्याच्या हे होतात की पेटंट, इंडस्ट्रियल पेटंट, ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स
हे जे मगाशी सांगितले लेआउट डिझाईन, हे त्याचे ढोबळ हे आहेत. त्यातलं कुठल्या याच्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट बसतो, कुठल्या याच्यामध्ये तुमचं प्रोसेस बसते, हे तुम्ही केलं की मग तुम्हाला त्याचं पेटंट घ्यायचं आहे. आता ही आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट आहे, IP इंडिया NIC डॉट जे दिसते, तर ही या साईटवरती तुम्हाला पेटंटचा सर्च घेता येतो. तुमची एखादी सगळ्यात पहिले तर आपला सर्च सुरू होतो गुगलपासून. तो गुगलपासून सर्च सुरू होतो याचा अर्थ काय की तुम्हाला प्रत्येक माणसाला असं वाटतं माझी आयडिया खूप भारी, माझ्याशिवाय दुसरं कोणीच बनवलेलं नाही आणि मी जे करतोय ते सगळ्यात पहिल्यांदा येते. पण जेव्हा त्याच्या रिलेटेडचा सर्च तुम्ही एका गुगलवर टाकतात, मग जेव्हा कळतं की 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी असे तुम्हाला जेव्हा सर्चिंग सापडायला लागतात, तेव्हा असं कळतं आपली आयडिया काही नवीन नाहीये. मग नवीन नसेल तरी तुमचा सर्च वाया जात नाही. मग त्याच्यामध्ये लोकांनी कुठपर्यंत शोध लावून ठेवलाय याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचा पुढचा शोध लावू शकता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर बघितलं की आता एखादं व्हील असेल, तर व्हीलचा शोध लावून ठेवला, तर आपल्याकडे म्हण आहे की जर चाकाचा शोध लावला असेल तर तो शोध लावून झालाय. गोल चाक पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित होतं, त्याच्यावरती रबर लावला की ते स्मूथ फिरतं. इथपर्यंत शोध लावला, तुम्हाला तुमचं काम आहे पुढचं गाडीचा शोध लावायचं. तुम्ही म्हणाल की नाही मी आता वेगळं व्हील शोधतो, तर वेगळं व्हील शोधणं साठी मग तुमचं मग त्याच्यातले R&D हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे आता टायर मधला हिशोब घेतला तर पहिल्यांदा आपलं कसं की रिंगवाला टायर होतं, मग त्याला रिंगला मग रबरचं कोटिंग आलं. पहिल्यांदा नुसतं जाड रबर लावायचे, मग तुमच्या हातगाड्यांवरती पाहिलं ना तर एक सोल असतं फक्त, तेवढं सोल लावून तेवढं काम चालतं. मग त्याच्यामध्ये सायकल आली, तर सायकलला कसं की तुम्हाला ट्यूब आली, त्याच्यानंतर टायर आलं, मग ते आलं. त्याच्यानंतर मोटर्स आपल्या ज्या कार आल्या, त्या कारला पण ट्यूब आली, टायर आली. त्याच्यानंतर ट्यूब गायब झाली की ट्यूब निघून गेली. मग पंक्चर काढल्यानंतर त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं गेलं, लिक्विड टाकल्यानंतर ते लिक्विड पंक्चर झालं की बाहेर येतं, असं आलं. आणि आता नवीन याच्यामध्ये त्याची आता नेट निघाली. नवीन जर तुम्ही R&D बघितलं असेल तर आता त्या आता मार्केटमध्ये येतील की त्याचे नेट यायला लागले. आता नेट सारखे म्हणजे जाळीसारखे तुमचं हे असेल की ते तिथून गेल्यानंतर कुठल्याही खड्ड्यातून गेलं किंवा कुठल्या उंचवट्यावरून गेलं तर त्याचा फॉर्म बदलेल आणि जो कम्फर्ट तुम्हाला आत्ताच्या टायरमध्ये त्याच कम्फर्ट तिथं पण मिळेल आणि तो पंक्चर होणारच नाही, तो खराब होणारच नाही. अशा टाईपचं पण आता इन्व्हेन्शन आलेले आहे. आता इथं हा तर एक झाला की आपण फक्त इंडियनच्या गव्हर्नमेंटमध्ये, इंडियनच्या असलेल्या वेबसाईटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार दिसतात की जो एक पेटंट जो आहे तो ग्रँड झालेला आहे. ग्रँड झालेल्या पेटंटमध्ये पण सर्च तुम्हाला करता येतो आणि दुसरा जो आहे तो अंडर प्रोसेस आहे, ते पण समजतं की जो प्रोसेसमध्ये आहे आणि यांचं झालंय. म्हणजे जो एखादा प्रोसेसमध्ये जरी असला तरी तुम्हाला तो सेम पेटंट जे आहे तो परत काही घेता येत नाही. तर हे झालं. पण हे एकदम ढोबळ झालं. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमची आयडिया सर्च करण्याकरता या एवढे आणखी ऑर्डर आहेत. त्याच्यामध्ये डाटाबेस आणि नॉन डाटाबेस. तर नॉन डाटाबेसमध्ये 5 प्रकारच्या मेन साईट्स आहेत आणि डाटाबेसमध्ये तुम्हाला 12 प्रकारचे आहेत. हे 12 आणि 5 17, त्याच्यानंतर गुगल 18 आणि तुम्हाला आपली गव्हर्नमेंटची साईट दिली ती 19. या 19 साईटवरच्या सर्च केल्यानंतर तुमची आयडिया जर कुठेही रिफ्लेक्ट होत नसेल तर याचं समजायचं की तुमची आयडिया ही पूर्णपणे नवीन आहे, व्हर्जिन आयडिया आहे आणि त्याचं तुम्ही पेटंट घेऊ शकता. तर हे जे काम करतात ना, तर हे सर्च घेणं हे नाव आहे, पण सर्च घ्यायची पद्धत असते. सर्च घ्यायचे टिपिकल जसं आपण एखादा गुगलवरती सर्च घेतो, तर सर्च घेताना कीवर्ड कुठले टाकायचे, कुठल्या कीवर्ड टाकल्यानंतर ते सर्च आपल्याला समोर येतं किंवा आपल्याला तो डाटा मिळतो. तसंच या पेटंटच्या बाबतीमध्ये पण आहे. तर हे करणारे एजन्सीज आहेत. या एजन्सी सर्च करून द्यायचे पैसे घेतात की तुमचा हा तुम्ही तो लावलेला शोध हा नवीन आहे का जुना आहे, तो त्याचं पेटंट होऊ शकतं का नाही होऊ शकत, ते याच्यावरती जे काम करतात. तर त्या एजन्सीज घेतात, त्या एजन्सी पेड सगळ्या एजन्सी असतात ते काम करतात. तुम्ही समजा या पेड एजन्सीकडे नाही गेलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर तरी पाठवलं, तर पाठवल्यानंतर पुढे काय होतं की एखाद्या वेळेला ते प्रोडक्ट जे आहे ते पेटंट तुमचं रिजेक्ट होऊ शकतं, तुम्ही भरलेले पैसे वाया जाऊ शकतात. आता पेटंट घेण्याची जी प्रोसिजर आहे तर ती एकदम ठराविक प्रोसिजर आहे. ठराविक प्रोसिजरमध्ये तुमच्या याच्या पहिल्यांदा प्रोव्हिजन कंप्लायन्स असतो, त्याच्यानंतर त्याचं पब्लिकेशन असतं, मग त्याचं एक्झामिन केलं जातं. एक्झामिनिंगला त्याला तुमचे क्वेरीज येतात, क्वेरीज नंतर त्याचं तुम्हाला रिपोर्टिंग केलं जातं आणि फायनल ग्रँट होतं. म्हणजे ही जी अख्खी प्रोसिजर जी आहे ही 2 ते 2.5 वर्ष चालणारी प्रोसिजर आहे आणि याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्यांच्याकडे अगदी पहिला सर्च घेतल्यापासून पहिली एंट्री करतात. जर तुमची एंट्रीच व्यवस्थित झाली नाही, त्यांनी ऍक्सेप्टच नाही केलं, त्याचा अर्थ तुमचा आहे. मग तुम्हाला एंट्री होण्याकरता तुमच्या याच्यात काय बदललं पाहिजे याच्याकरता पण कन्सल्टंट्स आहेत. ते कन्सल्टंट्स आता आम्ही आमच्या विगो लायब्ररीच्या अंडर त्याच्यामध्ये त्यांना आम्ही गाईड करतो की तुमच्या या सगळ्या प्रोसिजरला हे विगो लायब्ररी फाउंडेशन सपोर्ट्स करणार आणि तुमच्या पेटंटच्या जर्नीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू, असं आम्ही सगळे जे आता लाईक माइंडेड लोक जे आहोत ते एकत्र येऊन आम्ही ठरवलेलं आहे.
त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस मगाशी तुम्हाला सांगितलं की आयडियापासून त्याच्यावरती येणारे ऑब्जेक्शन्स याच्यापर्यंत ही जी प्रोसेस जी आहे ही प्रोसिजर सगळी केली जाते. आता हे डॉक्युमेंट्स जे आहेत याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आता फॉर्म 1 काय हा साधा ऍप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर फॉर्म 2 मध्ये काय त्याचे स्पेसिफिकेशन, ड्रॉइंग, डिटेलिंग्स आहेत. त्याच्यानंतर फॉर्म याच्यामध्ये 5 मध्ये काय डिक्लेरेशन्स आहेत. त्याच्यानंतर डॉक्युमेंट, क्लेम, प्रॉपर्टी त्याच्यामध्ये टाकायचे. तर ह्या वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आता तुम्ही जर बघितलं आता फॉर्म 1 आहे तर तुम्ही स्पेसिफिक पाहिलं फॉर्म 1 मध्ये नेमकं काय लिहिलं असतं तर तुम्हाला आता तुम्ही वाचू शकत असाल. ऍप्लिकेशन मध्ये ऍप्लिकेशनचे सगळे डिटेल्स आणि तो फॉर्म याचा मी तो फॉर्मॅट तिथे टाकलेला आहे. हा दुसरा आहे तो फॉर्म 2 आहे. याच्यामध्ये प्रोव्हिजनल आणि कम्प्लीट स्पेसिफिकेशन. प्रोव्हिजनल म्हणजे नुसत्या आयडिया वाईज असतं. कम्प्लिशन मध्ये त्याला सपोर्टिंग विथ युटिलिटी, तुमचं कुठे होणार, कसं होणार, काय होणार, त्याचं कमर्शियल काय, ह्या गोष्टी सांगतात. त्याला म्हणतात कम्प्लीट स्पेसिफिकेशन. आणि एक असतं प्रोव्हिजनल. तर हे डिटेल्स तुम्हाला फॉर्म 2 मध्ये टाकतात. फॉर्म 3 मध्ये तुम्हाला त्याचे अंडरटेकिंग टाकतात. जेव्हा फॉरेनचे काही कोलॅबोरेशन वगैरे असतात, फॉरेनच्या याच्यामध्ये पण त्याला सर्च असतो. त्याला फॉर्म 8 च्या अंडर तुम्हाला फॉर्म 3 असतो. सेक्शन 8 च्या अंडर त्याला आपल्याला त्याचं सर्च घ्यावं लागतो. त्याच्याकडे तुम्हाला ऍप्लिकेशन जो करायचा आहे तो आहे. त्याच्यानंतर पेटंट स्पेसिफिकेशन तुम्हाला जेव्हा प्रोव्हिजनल जे म्हटलं की फक्त त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन रिगार्डिंग इन्व्हेन्शन एवढंच असतं की नेमकं काय करणार, कसं होणार हे असतं. आणि कम्प्लीट मध्ये त्याचं युटिलायझेशन, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचा क्लेम्स, कुठे करणार, काय करणार, हे सगळं जे असतं ते दुसऱ्या फॉर्म मध्ये. आता हा जो क्लेम लिगलचा असतो आणि एक जो असतो तुमचा डिस्क्रिप्शन असतो. डिस्क्रिप्शन आणि लिगल असे दोन्ही वेने त्याला आपण फॉर्म भरून देतो. त्याच्यानंतर जो फॉर्म 5 असतो हा जो 5 नंबरचा जो आहे हा डिक्लेरेशन्स ऑफ इन्व्हेस्टरशिप जी असते ती केली जाते. आणि याच्यानंतरचा जो फॉर्म आहे तो 28 नंबरचा आहे. 28 नंबरचा फॉर्म म्हणजे जिथं तुमचं स्टार्टअप्स असतील, तर स्टार्टअप्स असतील किंवा स्मॉल एंटिटी असेल, स्टुडंट्स असतील, तर यांच्याकरता जर पेटंट करता आपल्याला जायचं असेल तर फॉर्म 28 च्या अंडर तुम्ही जायला पाहिजे. आणि 26 जे आहेत ते बाकीच्या एजन्सी जे सब एजन्सी थ्रू जर तुम्ही कोणी काही काम करणार असाल, त्यांना राईट देऊन त्यांच्याकडनं काम करणार असाल तर हा फॉर्म जसं आपण एखादा पॉवर ऑफ अटर्नी वगैरे देतो त्याच्या थ्रू हे काम करायचं असेल तर त्याला हा फॉर्म 26 पण भरून द्यावा लागतो. तर हे झाले तुमचे ऍक्च्युअली फॉर्मची गोष्टी झाल्या. आता हे तिथे जे आहेत ना हे एवढे प्रत्येक तुमचं वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या वेगवेगळ्या गोष्टींचे कॅटेगरीनुसार त्याच्या फी ठरलेल्या आहेत. तो जो चार्ट मला माहित नाही आता किती विजिबल आहे, पण मोठामोठी तुम्ही राईट साईडला बघितलं तर तुम्हाला दिसेल की 20 वर्षाकरता पेटंट घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये इंडिव्हिज्युअल माणसाला 1600 रुपयाचा खर्च आहे. एखादी एमएसएमई छोटी कंपनी असेल 4000 रुपयाचा आहे. प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड असेल त्याला 8000चा खर्च आहे. किंवा तुमचं एखादं जीआयच्या अंडरचं काही रजिस्ट्रेशन त्याला 5000 रुपये खर्च आहे. तर हे जे आहेत हे साधारणतः त्याची फी असते. पण ही फी झाली, ही गव्हर्नमेंटची फी झाली. पण पेटंट कसं लिहायचं याच्याकरता कन्सल्टंट लोक 2 लाखापासून 10-20 लाख पण काहीही पैसे घेतात. कारण पेटंट रायटिंग इज द स्किल, हे त्यांचा मेन डोमेन असतो. कारण अशा पद्धतीने पेटंट लिहिलं गेलं पाहिजे की जे तिथं जाऊन पुढे रिजेक्ट होणार नाही, कोणाचं कॉपी केलं असं होणार नाही. समजा त्याच्या टाईपचं असेल तर त्याच्या पुढचा आमचा शोध आहे हे त्याच्यावर प्रूव्ह होईल. तर हे जे स्किल आहे या स्किल करता आपण पेटंट रायटिंग हे वापरतो. आणि हे जे आहेत हे 33 प्रकारचे फॉर्म्स आहेत. आणि 33 प्रकारचे फॉर्म्स कुठल्या पर्पज करता कुठला फॉर्म तुम्ही पेटंट ऑफिसला दिलं पाहिजे ते याच्यावरून दिसतं. आता हे पेटंटचे ऑफिसेस कुठे कुठे आहेत तर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता या ठिकाणी रिजन वाईज तुमचे हे आहेत. आणि कुठल्या ऑफिसच्या अंडर म्हणजे दिल्लीच्या अंडर हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर, तर आपले स्टेट्स कुठल्या ऑफिसच्या अंडर येतील हे त्यांनी मेन्शन केलं. म्हणजे तुम्हाला तिथला पर्टिक्युलर जीआय वाला असेल की जो तुमचा जिओग्राफिकलच्या बेसवरती असेल किंवा तुम्ही त्या टेरिटरीमध्ये असाल तिथून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या कुठल्याही ऑफिसमधनं अप्लाय करू शकता. आणि हे सगळ्यांचं इंटरकनेक्शन पण असतं, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण असतं. दोन्ही टाईपचे सर्च त्याच्यावरनं केले जातात. आता हे रिजेक्शन्स पण होतात. तुम्ही तिथं अप्लाय कोण समजा झालं, त्यांनी ऍडमिट करून घेतलं, पण पुढे पुढे असं होतं की ऍप्लिकेशनने दिलेली माहिती जी कुठेतरी कॉपी करून आलेली आहे ही त्यांना नंतर निदर्शनामध्ये येते. मग नंतर जर आली तर त्या केसमध्ये ते तुम्हाला त्यांचं रिजेक्ट करून घेतात. मग त्याचे हे प्रकार आहेत की तुमच्या ऍक्टनुसार तुम्ही काम नसेल केलं किंवा जसं आपले चेक बाउन्सचे कारण असतात तसंच हेच पेटंटच्या संदर्भामधले तुम्ही पेटंटचे रूल न वापरता किंवा कॉपी करून जेव्हा काम करतात तेव्हाच्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात.
आता एखाद्याने पेटंट समजा एवढं प्रोसेस करून देऊन झालेलं आहे, तर त्याच्यानंतर पण ऑब्जेक्शन येऊ शकतात आणि तुम्ही त्याला चॅलेंज पण करू शकता. आणि चॅलेंज झाल्यानंतर एखादा ग्रँड झालेला पेटंट जो आहे तो सुद्धा रिजेक्ट केला जातो, त्याला रिवोक केला जातो पेटंट, आणि त्याला व्हॅलिड रिझन देतं की तुमचा असा असा पेटंट या ठिकाणी पार्टली किंवा याच्याप्रमाणे त्यांनी दिलेला झालेला आहे, त्यामुळे हा रिजेक्ट करण्यात आहे, आणि जे दुसरी पार्टी ज्यांनी क्लेम केलाय त्यांच्याच नावावर तो राहील, तुम्हाला हे काही करता येणार नाही. तर पेटंट रिवोक पण होतात. आता ही आपण याला म्हणतो IPR म्हणतो, की ही आमची प्रॉपर्टी आहे. तर प्रॉपर्टी असेल तर मग प्रॉपर्टीचं काय करता येतं, तर प्रॉपर्टी आपल्याला विकता आली पाहिजे, खरेदी करता आली पाहिजे, ती आपल्याला भाड्याने देता आली पाहिजे असं, किंवा मला कोणाच्या नावावर करता आली पाहिजे, किंवा त्याचा मी तात्पुरता वापरण्याकरता मला त्याचे राईट्स देता आले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये दिसतात आणि आपण ते करू पण शकतो. आता हे करत असताना आम्ही त्याच्यामध्ये ॲज ए कॅटलायझर काम करतो, आम्ही मॅच मेकिंग करून देतो. मॅच मेकिंग याचा अर्थ काय की तुमचा पहिला पार्ट इन्व्हेंटरचा असेल, तुम्ही तर एखादी आयडिया असेल, मग ती स्टार्टअपची असेल, स्टार्टअप बिझनेसची असेल, स्टार्टअप प्रोजेक्टची असेल, किंवा तुमचं पेटंटची असेल, तर ते त्याच्यानंतर तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी लागतात, की एक लागतो इन्व्हेस्टर, जो फायनान्सर असेल, की या तुमच्या आयडियावरती पैसे लावेल, आणि त्याच्या पुढचं जे असतं एक वर्किंग टीम असते. ती जी टीम जी आहे ती तुम्हाला काम ऍक्च्युअली करणार असतं. त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांच्याकडे आयडिया नसते, पण ते तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते त्याच्यामध्ये तुमच्या प्रोजेक्टवर काम करायला तयार असतात. तर हे जे आहेत यांचं मॅच मेकिंग पण आपल्याला करता येतं, आणि त्याप्रमाणे आपण काम करतो. आता हे तुमचं पेटंट जे आहे, ते हे पेटंट आपण मिळाल्यानंतर सुद्धा जसं आपण मार्केटमध्ये जातो, भाजी विकायला जातो, तसं हे पेटंट्स पण विकता येतात. हे तुम्हाला याच्या फ्री वेबसाईट्स पण आहेत, याच्यामध्ये फ्री मार्केट प्लेस पण आहेत. हे जे मिळेल ते एवढ्या मार्केट प्लेसमध्ये पेडमध्ये, फ्रीमध्ये, किंवा ब्रोकरेज बेसिसवरती, किंवा ओनरशिप बेसिसवरती, किंवा टेम्पररी बेसिसवरती, या सगळ्यांवरती तुमचा पेटंट तुम्ही अपलोड करू शकता. आणि ज्यांना आयडिया आवडते ते लोक येऊन तुमच्याकडे ते विकत पण घेऊ शकतात, तुम्हाला राईट देऊ शकतात, किंवा त्यांना कसा वापरायचा आहे, मग त्याच्यात वन टाइम रॉयल्टी असते, किंवा प्रोडक्ट वाईज रॉयल्टी असते, किंवा नुसतं कॉपीराईटच्या अंडर तुम्हाला एखाद्याला थेसिस करता वाचायचं असेल तर नुसतं पेपर डाउनलोड करून वाचायचे पण पैसे मिळतात. तर अशा कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही तुमचं हे जे आहे ते इन्कम सोर्स त्या पेटंटच्या अंडर घेऊ शकता. आता सकाळी त्यांनी सांगितलं की ते तुम्ही कुठलाही जी असतात इमिजिएट एरा करता त्याचं सोल्युशन मिळालं पाहिजे, असे तुमचे असले पाहिजे. आता एक पेटंट माझ्या पाहण्यात आला होता की त्यांनी काही नवीन प्रकारच्या सीड्स म्हणजे बिया तयार केल्या होत्या की त्या समुद्रावरती फेकल्या, की समुद्रावरती त्या समुद्राच्या पाण्यावरतीच त्याचे वेल येतील, झाडं येतील, त्याच्या कळ्या येतील, आणि त्या कळ्या आपण जो तोडल्या तर त्याच्यामधनं एकदम जे वॉटर निघेल एकदम डिस्टिल वॉटर सारखं पोटेबल ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते म्हणून वापरता येईल. मग हा केव्हा वापरता येईल, की जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी आहात समुद्रावर तिथे पाणी प्यायला पडतात, मग तितक्या फास्ट तेवढं ते होईल का, तितक्या वनस्पती येईल का, किंवा दुसरा यूज केव्हा होणार आहे की जेव्हा पृथ्वी तलावाचं सगळं पाणी संपेल आणि फक्त समुद्राचं पाणी शिल्लक आहे, त्या केसमध्ये मग हेच पाणी वापरायचं, दुसरं पाणीच नाही, तेव्हा हा पेटंट उपयोगी पडेल. पण तो पेटंट आत्ता घेणार कोण, मग हा तर तुमचा पेटंट म्हणून चांगला आहे, पण पेटंट घेण्याकरता कोणीच तुम्हाला फायनान्सर किंवा असं कोणी नाहीये. त्याच्यानंतर आता तुम्हाला काही स्टार्टअपच्या आयडियाज सांगतो की ज्या माझ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये काही आपण वेगवेगळ्या सोर्सेसमधनं घेतल्यात आणि काही आपल्या प्लॅटफॉर्मवरती लोकांनी प्रेझेंट केलेल्या आहेत. आता त्यातली ही पहिली आयडिया आहे की जेव्हा आपण पाणी हात धुतो, तो हात तुम्ही धुतल्यानंतर ते धुतलेलं पाणी जर त्या वरच्या फ्लश टँकमध्ये जमा झालं तर ते फ्लश टँक मधलं पाणी आपल्याला परत टॉयलेट फ्लश करण्याकरता वापरू शकतो. म्हणजे ते एकच पाणी जे आहे ते 12 लिटर तुम्हाला हात धुवायला पण वापरता आलं, आणि 12 लिटर किंवा 5 लिटरची जी टाकी असेल ती तुम्हाला फ्लश करता पण वापरता आली. मग हे जे पेटंट आहे हे एकदा तुम्ही रजिस्टर करून ठेवलं की अशा टाईपचं वापरायचं. मग एखादी जेव्हा कंपनी येते की जी सॅनिटरी वेअर्स मध्ये काम करते आणि त्यांना ही तुमची आयडिया आवडली तर ती तुम्हाला वन टाइम रॉयल्टी देते, किंवा तुम्हाला तुमच्याकडनं पर पीस तुम्हाला त्याच्यातनं 2%, 5% काय मिळतील तसं ठरवता येतं. आता ही साधी आयडिया आहे, ही अति पाण्याची टँक आहे जी आपण अपार्टमेंटच्या वरती ठेवतो. आता याला त्यांनी सांगितलं की फक्त आयडिया इतकी सोपी आहे की 2 आउटलेट लावले, एक बॉटमला लावले, एक सेंटरला लावलेले. आता बॉटमचं आउटलेट जे आहे ते घरामध्ये डोमेस्टिक पर्पज करता वापरायचं आहे, किचन करता किंवा आणखी ड्रिंकिंग वॉटर करता की असे वापरायचं, आणि जो सेंटरला जे होल करून लावायचं आहे ते तुम्हाला गार्डनिंग करता किंवा
कार वॉशिंग किंवा अशा तत्सम दुसऱ्या सेकंडरी गोष्टींसाठी जे वापरायचं पाणी ते आहे. आणि त्या ह्याच्यातनं पाणी येणं बंद झालं. याचा अर्थ काय की तुमची टाकी निम्मी रिकामी झालेली आहे. आणि निम्मी रिकामी टाकी झाली असल्यामुळे तुम्ही आता खालचं पाणी ते डोमेस्टिक करता वापरू शकता. तर हा फक्त 2 होल द्यायचा कन्सेप्ट झाला. पण 2 होलची टाकी आली आणि त्यांनी सांगितलं की हे हे हा कन्सेप्ट माझा आहे, तर तुम्हाला त्या टाकीच्या मॅन्युफॅक्चरला तुम्हाला रॉयल्टी द्यावी लागेल. ATM ची प्रोसेस झाली. आता ATM ची प्रोसेस मधला हा सुद्धा कन्सेप्टच आहे की साधारणतः 1998-99 मध्ये जेव्हा ATM चे मशीन्स आले, तर तेव्हा फक्त मेट्रोच्या याच्यामध्ये होते. तर मेट्रोमध्ये त्यांनी काय केलं होतं की ATM मधनं पैसे काढल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की सो अँड सो अमाऊंट इज डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट आणि करंट बॅलन्स इज सो अँड सो. तर ATM मधनं पैसे काढल्यानंतर तुमच्या मोबाईलला तो मेसेज यायचा, ही फक्त कन्सेप्ट झाली. ही आयडिया त्यांनी कॉपीराईटच्या अंडर टाकली आणि HDFC बँकेने त्याचे राईट्स नाशिकच्याच एका माणसाकडनं 50,000 रुपयाला त्या काळामध्ये घेतलेले. ते काळामध्ये 50 रुपये घेतल्यानंतर आत्ताच्या पोझिशनला ती HDFC बँक त्याच्यावरती मोर दॅन 5,000 CR रॉयल्टी प्रत्येक वेळा वेगवेगळ्या बँकांकडनं घेते आणि ते राईट्स आता त्यांच्या नावावर झाले. त्यांनी हा राईट्स जो आहे तो आउटरेटने परचेस करून घेतला. आता हाच जर त्या माणसाने तेव्हा जर कॉपीराईटने ठेवला असता आणि तुम्हाला सध्या मी वापरायला जो म्हटलं असेल, तुम्ही रॉयल्टी बेसिसवर मला पण देत चला, तर तेवढ्या प्रमाणात पैसे. कारण शोध लावणारा माणूस आणि कमर्शियल माणूस हा वेगवेगळा असतो. शोध माणसाने शोधच लावावा, कमर्शियल अँगल हा नेहमी वेगळा असतो. तू दुसऱ्या कोणाला तुम्ही सोपवला तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. आता हा एक मेकॅनिकल मधला पेटंटेड प्रोडक्ट आहे. जसं आपण हे जे बॉक्समध्ये आपण हे ठेवतो, अन्न गरम करायला ठेवतो आणि अन्न गरम ठेवल्यानंतर 10, 20, 30 सेकंड ठेवतो आणि अन्न गरम होऊन जातं. सिमिलर टाईपने त्याने एक पॉलिश मशीन काढलेलं आहे. त्या पॉलिश मशीनसाठी त्याने काही पॉलिशचे टेक्निक्स आणि पॉलिशचे ब्रश, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोघांचं कॉम्बिनेशन मधला हा त्यांनी प्रोडक्ट पेटंटेड काढला आहे. त्याच्यामध्ये त्याचं नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही त्याचे पेटंट घेतले. नॅशनलमध्ये तो फक्त सर्च करतो, म्हणजे स्कॅन करतो, स्कॅन केल्यानंतर तो आयडेंटिफाय करतो, ब्लॅक ब्राऊन आयडेंटिफाय करतो आणि त्यानुसार पॉलिश करतो. पण इंटरनॅशनल लेवलच्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा तिथं बर्फ पडतो, तर आर्द्रता पहिल्यांदा पाणी शोषून घेणार आणि मग पॉलिश करणार, अशा टाईपचं त्यांनी हे केलेलं आहे. हे DRDOचं इन्व्हेन्शन आहे, हे पण त्यांचं इन्व्हेन्शन आहे. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे आहेत, तर त्यांनी असे काही बॅक्टेरिया डेव्हलप केले की आपल्या सिवेज टाकीमध्ये आपल्याला दर वर्ष 2 वर्षानंतर ती टाकी खाली करावी लागते. तर यांनी असे बॅक्टेरिया त्यांनी शोधलेले आहेत की ते सिवेजच खातात आणि त्यांचा जो आउटलेट आहे, त्यांचं जे वेस्टेज बाहेर पडतं ते ॲज गुड ॲज डिस्टिल वॉटर असतं. म्हणजे ते सिवेज खायचं पण काम झालं आणि पाणी पण तयार होऊ शकतं. अशा टाईपचं त्यांचं DRDOचं इन्व्हेन्शन आहे. काही सॉफ्टवेअर मधले गेम्स पण आहेत की हे त्यांनी गेम तर खूप पाहतो, पण हे यांनी हिस्टॉरिकल गेम केलाय की आता आपल्या कारच्या किंवा याच्यामध्ये आपण जे गेम पाहतो की कारचा कलर शोधा, त्याचा मॉडेल शोधा, मग धडका मारत जा, किंवा बंदूक शोधतो, बंदुकीने आपण हे सगळं मारत जातो. तर त्याच्याऐवजी इथे तुम्हाला कॅरेक्टर तुम्हाला फाईंड करायचे. मग 16वा शतक झालं तर महाराजांचा काळ सुरू झाला. त्याच्यानंतर मग तानाजी मालुसरेने काय केलं, मग दोर कापले, ही हिस्ट्री तशीच रिपीट होईल. मग 1600, 1700, 1800, मग गांधी, नेहरू हे सगळे जे आहेत, हे सगळे हिस्टॉरिकल बेसमध्ये हा गेम त्यांनी त्या पद्धतीने पुढे नेलेला आहे. हे काही बॅक्टेरिया असे केलेत की आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पाहतो की कॉन्क्रीट जे आहे की जसं जसं कॉन्क्रीट जुनं होईल तसं तसं ते वीक होत चालतं आणि म्हणून त्याला आपण कॉन्क्रीटचं लाईफ म्हणतो, 50, 75, 100 वर्षाचं लाईफ करतो. पण याच्यामध्ये काही बॅक्टेरिया त्यांनी असे शोधलेले आहेत की ते तुम्ही कॉन्क्रिटिंग करत असताना त्याच्यामध्ये ते बॅक्टेरिया त्यात मिक्स करायचे आणि त्या बॅक्टेरियांची तिथं नंतर हे होणार, कॉलनी होणार आणि ती कॉलनी हळूहळू डेन्स होणार. म्हणजे हे कॉन्क्रीट जितकं जुनं होईल तेवढी त्यांची स्ट्रेंथ वाढत जाणार. M20 होईल, मग 25 होईल, मग 30 होईल, असं ते स्ट्रेंथ वाढवण्यासाठी करायचं. या टाईपचं त्यांनी पेटंट घेतलेलं आहे. हेल्प माय कार जो होता हा सर्व्हिस बेसवरचा पेटंट आहे. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कधी कधी आपण प्रोसेस म्हणून पण घेऊ शकतो. याचं पेटंट होणार नाही, पण तुम्हाला बिझनेस स्टार्टअप्स आयडिया यावी म्हणून करता आहे. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या स्पॉट पासून जर समजा नाशिक पासून जायचं, कुठे कुठे जायचं असेल तर तुमच्याकडे मुंबई, पुणे, औरंगाबाद 4-5 रोड आहेत. या प्रत्येक रोडवरती त्यांनी 100 किलोमीटरमध्ये 30 किलोमीटरवरती आपला एक माणूस ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कारला काही झालं तर तिथं तो हेल्पिंग म्हणून येतो, तो तुम्हाला सँडविच घेऊन येतो, तुम्हाला काही मदत लागते सांगतो. तुमची कार बियॉन्ड कॅपॅसिटी रिपेअर होणार असेल तर तो तुमच्या गॅरेजला न्यायची व्यवस्था करतो आणि तुम्हाला दुसरी कार देऊन तुमच्या मिटिंगला किंवा तुमच्या फॅमिलीला रात्री अपरात्री थांबायची गरज नाही. अशा टाईपचं त्याने सर्व्हिस बेसवरचा हा एक स्टार्टअप्स केलेला आहे.
हा एक त्यांचा स्टार्टअप्स आहे. दुसरा सर्व्हिस इंडस्ट्रीवरचा, की नोकरी करणाऱ्या लोकांना जेव्हा 8-10 दिवसांकरता एक लोन पाहिजे असतं, छोटंसं लोन पाहिजे असतं. दरवेळेला आपण तो लोन घ्यायचं म्हटलं की ते एकदा म्हणून देतो, दुसऱ्यांदा देतो, तिसऱ्या वेळेला तो मित्र म्हणतो काही याला दर महिन्याला पैसे लागतात. मग अशा लोकांसाठी त्यांनी तो हा शोधलेला आहे, की हा 8 दिवसाकरता त्याचं केवायसी चेक करून त्यांना तो लोन देतो. त्याचं त्यांनी www.kadki.in नावाचं त्यांनी त्याचा स्टार्टअप्स काढलेला आहे. आणि अशा या सगळ्या याच्यामधनं सगळ्या लोकांना IPRच्या मधनं सगळी माहिती मिळावी, सगळे हेल्पिंग हँड मिळावे, सगळे मेंटॉर्स मिळाले. याच्यातनं आम्ही विगो लायब्ररीज जो आहे ते करतो. आणि ही लायब्ररी फिजिकल आणि ई लायब्ररी याच्याकरता आमचं आता काम पण चालू आलंय. आणि याच्यावर आम्ही सगळ्या स्टुडंट्सना कसं काम करता येईल आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे रेफरन्स कसे मिळतील याच्याकरता आम्ही काम करतोय. थँक्यू. अजून काही तुम्हाला आता काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण ते घेऊया. Yes, student. If you have any questions, you can put in the chat box also. Or if you having any idea, you can discuss with sir. Yes, you can ask your doubts or you can put in chat box also, no issue. Yes. If you have any question, any doubt, or anything to discuss, you can put in chat box also, no issue. Sir, there is one question from my side. Suppose I want to file a patent. So exactly initially, what type of preparation is needed from my side? If I am having an idea, so what are the websites are available and how I will convert that into patents? तुम्हाला मी मगाशी एक तर गुगलवरती सर्च घ्यायचं आहे. Yes, yes. आणि गुगलच्या सर्च व्यतिरिक्त गव्हर्नमेंटची साईट मी तुम्हाला मगाशी दाखवली ती एक साईट आहे. हा. आणि त्या व्यतिरिक्त डाटाबेस आणि नॉन डाटाबेस अशा 12 आणि 5 17 साईट आहेत. म्हणजे 19 साईटवरून तुम्हाला सर्च घेतल्यानंतर तिथं जर कुठेही तुमची आयडिया दिसत नसेल तरच ती आयडिया तुमची नवीन असेल. आणि मग त्या नवीन आयडियाच तुम्हाला पेटंट करता पुढे जाता येईल. Okay. So there is one question from Bhakti Yadav. Sir, is it necessary to make products about our idea we have, or just we can register idea? हा, काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रूव्ह करून दाखवाव्या लागतात. Yes. की नवीन आयडिया टाकली की माणसाला पंख लावले की उडता येईल, ही झाली कल्पनाशक्ती. Yes. पण माणसाला पंख लावल्यानंतर खरंच ते उडतंय का हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. त्याच्याकडे तुम्हाला वेळ मिळतो त्याच्यामध्ये. म्हणून त्याच्यामध्ये 2 प्रकार केले, एक प्रोव्हिजनल जो आहे आणि एक फायनल आहे. तर प्रोव्हिजनल नंतर फायनल पर्यंत तुम्हाला त्याची प्रोसेस दाखवावी लागते. आणि थेरॉटिकली जरी प्रोसेस तुमची ओके झाली तरी सुद्धा काही इलेक्ट्रॉनिक्स बेस इलेक्ट्रिकल बेसच्या गोष्टी थेरॉटिकली प्रूव्ह होऊ शकतात, पण काही गोष्टी प्रूव्ह होऊ शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला एखादं हे ते मॉक जे असतं मॉक सॅम्पल तुम्हाला बनवून दाखवायला लावू शकतात. You need to prepare one demo model. Yes. डेमो एक्झामिनेशन हे सगळ्याच याच्यामध्ये आवश्यकता नाहीये, फार कमी याच्यामध्ये होऊ शकतं. आणि आपल्याकडे 90-95% गोष्टी आपण नुसत्या पेपर बेसिसवरती प्रूव्ह करू शकतो की असं पॉसिबल. Yes, yes, absolutely. Yes, any other question from audience? You can put in chat box. Hello. Yes, Rohit. Yes, Rohit. Sir, good afternoon. गुड आफ्टरनून. सर, माझा प्रश्न असा आहे की आता मी फायनल इयरला आहे BE कम्प्युटर. तर सर मी शाळेत असताना ना तर एक स्वतःचा एक लोगो डिझाईन केलेला होता. तर तो मला पेटंट करता येईल का माझ्या नावाने? करता येईल ना. तो आता लोगो जो आहे ना ते लोगोचं पेटंट लोगोचं हे जे आहे ते लोगोचं मला त्याची वेबसाईट पण आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या लोगोचा पर्टिक्युलर सर्च करता येतो. तो लोगो तुमचा कोणाशी आत्ता एक्झिस्टिंग कुठल्या लोगोशी क्रॅश होत नाही.
सिमिलर वाटत नाही किंवा त्याच्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होणार नाही अशा टाईपचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा माझ्याशिवाय दुसरं कोणी वापरू नये, आत्ता मी वापरणार नाहीये, आत्ता मला लागणार नाहीये, पण मला हा रजिस्टर करून ठेवायचा आहे, तर तो रजिस्टर हा. करू शकतो. आणि तो बघितल्यानंतर सिमिलर टाईपचं आत्ता तर फार सोपं झालं की इमेज जे आहे तर सिमिलर इमेज शोधायचं सॉफ्टवेअर्स पण असतात, त्याच्यामध्ये कुठे येत नसेल तर त्याप्रमाणे तुम्हाला तो रजिस्टर करता येईल. पहिल्यांदा इनिशियली केल्यानंतर साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं ईमेल येतो आणि ईमेल आल्यानंतर ते पहिल्यांदा सांगतात की तुमचा हा लोगो तुम्ही हे करता, त्या ठिकाणी मग तुम्ही त्याचं TM लिहू शकता, म्हणजे ट्रेडमार्क जो आहे त्या लोगोच्या वरती TM शब्द लिहू शकता. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर अजून कोणाचे ऑब्जेक्शन्स वगैरे येत नाही असं पिरियड पण दिला जातो आणि कोणाचे ऑब्जेक्शन नाही आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तो लोगो तुमच्या नावाने झाल्याचा सेकंड ईमेल येतो. सेकंड ईमेल आल्यानंतर तुम्ही तो TM काढून त्या ठिकाणी R टाकू शकता. R आल्यानंतर तो तुमच्यासाठी परमनंट झाला आणि परमनंट झाल्यानंतर तुम्ही तो 10 वर्षाकरता वापरू शकता. 10 वर्षानंतर त्याचं तुम्हाला रिन्युअल घेणं आवश्यक आहे, अदरवाईज दुसरा कुठलाही माणूस तो परत पैसे भरून घेऊ शकतो. हेच त्या पर्टिक्युलर शब्दाबद्दल पण आहे, लोगोबद्दल पण आहे. अच्छा. So it can be called as a copyright or सर ती वेबसाईट कोणती आहे म्हणजे ज्याच्यावर मग मला सर्च? त्याची वेबसाईट तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया नावाने त्या नावाने आहे ती आणि ती आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री कॉमर्स अँड इंडस्ट्री याच्या अंडर ती येते आणि त्या याच्यामध्ये तुम्हाला तो सर्च देता येतो. त्याच्यामध्ये तो सर्च करत असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. तुम्ही एखादा पर्टिक्युलर शब्द लिहिला की आता तुम्ही शब्द समजा एखादा पर्टिक्युलर मॅकडोनल्ड शब्द लिहिला, तर मॅकडोनल्ड शब्द लिहिल्यानंतर मॅकडोनल्डच्या नावाचं इथं ऑलरेडी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला देणार नाही. क्रोमा शब्द घेतला तर क्रोमाचं पण ऑलरेडी आहे म्हटलं तो मिळणार नाही. एखाद्या वेळा तुम्हाला एकच शब्द पण डिफरंट फील्ड आहे ते एखाद्या वेळा अलाउड होऊ शकतं, सब्जेक्ट टू दुसऱ्या माणसाने ऑब्जेक्शन नाही घेतलं तर. ही गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतं ते. Yes. ओके थँक्यू सर. yes. Other students, if you have any question, you can discuss. I think no question from student side. Yes, Atharu, you want to say Yes, something? sir. Yes, sir. Hello, sir. I am Atharva Raut. Sir, आहेत ना? आहेत ना, बोला. Yes, yes. सर मी स्टार्टअप मध्ये काम करत असतो. संजीवनी कॉलेजच्या कॅम्पस मधूनच मी ऑपरेट करतो. इंडिया मार्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे त्यांना मी LED बल्बचं रॉ मटेरियल सप्लाय करत असतो. माझं एक प्रोडक्ट आहे सोलर ट्रायसायकल, जे अपंग लोकांसाठी आम्ही डिझाईन केलं होतं 2018-19 साली. तर त्याच्या ऑन डिमांड ऑर्डर्स पण आम्ही घेत असतो. बट मी जेव्हा कॉपीराईट नाही पेटंटसाठी जेव्हा मी सर्च केला, त्याचा स्टडी केला की पेटंट केल्यानंतर मला त्याचा काय फायदा असू शकतो. तर आय डोंट नो, ॲज पर माय नॉलेज मला असं वाटलं की ते पेटंटची प्रोसेस कम्प्लीट होऊस तर हा प्रोडक्ट आउटडेटेड नको व्हायला. म्हणजे जी काही प्रोसेस असते त्याचे एक्झामिनर्स येत असतात वगैरे, तर तोपर्यंत तो प्रोडक्ट आउटडेटेड होऊन मग जी कॉस्ट मी त्या पेटंटमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे तर त्या कॉस्टमध्ये मला काही फायदा होतो का नाही असं मला वाटलं होतं. तो माझा प्रश्न होता. बेसिकली हे लक्षात घ्या की तुमचं कुठलंही पेटंट इन झालं याचा अर्थ ते इन याच बेसवर झालं की त्या सिमिलर त्या टाईपचं प्रोडक्ट तुमच्या इथं नाही. नाऊ यू आर इन द क्यू. आणि ज्या दिवशी ते इन होतं तेव्हापासून तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली काम करू शकता आणि तुम्ही त्याचा क्लेम त्याच्या तिथं रजिस्टर करून ठेवला की हे माझं काम आहे आणि इमिजिएटली तुम्ही त्याचं कमर्शियलायझेशन चालू करू शकता.
मग ते पेटंट हातात पडेपर्यंतची 2-2.5 वर्षाची प्रोसिजर जी आहे तोपर्यंत तुम्हाला वेट करायची गरज नाही. किंवा सिमिलर टाईपचं जो कोणी जरी परत शोध लावला आणि ते त्याच्या नावावर जर पेटंट त्यांनी करायचा प्रयत्न केला तर तुमचं ऑलरेडी पहिलं रजिस्टर असतं की त्यांचं रजिस्टर होणार पण नाही. त्यामुळे तुम्ही शेवटचं मिळेपर्यंत थांबायची काहीच गरज नाही. फक्त याच्यामध्ये फक्त एकच हे असतो, रिस्क फॅक्टर असू शकतो की हे तुम्ही करत असताना जर एखाद्याने जर ते मध्ये एक्झामिनेशन नंतर पब्लिकेशनच्या वर्षभर पब्लिकेशनच्या याच्यात ओपन असतं ते, तेव्हा जर कोणी सांगितलं की हे माझ्या नावावर ऑलरेडी आहे आणि तुम्ही माझी कॉपी करून करताय किंवा माझा ऑलरेडी आहे आणि माझा त्याच्यामुळे माझा राईट हॅम्पर होतोय, त्या केसमुळे तुम्हाला ते बंद करावं लागेल. मग त्या केसमुळे तुम्ही जिथे जिथे कमर्शियल यूज करायला असेल तिथला यूज तुम्हाला थांबवावा लागतो किंवा मग तुम्ही ज्यांच्याकडे यूज करतात ती जी रॉयल्टी ती रॉयल्टी त्यांना पास ऑन करावं लागतं. आणि सब्जेक्ट टू ॲक्सेप्टन्स किंवा असे काही केसेस जे असतात ते केसेस नंतर हायकोर्टात चालतात किंवा यांच्याकडे पण चालतात आणि त्याच्यावर ते डिसिजन देतात की हे झालं होतं, या केसमध्ये आता हे राईट्स आम्ही यांना देतो, तुम्ही याच्यापासून बाहेर राहा, असं करतात. पण तुम्ही थांबायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली कमर्शियल करा. अदरवाईज आजचं तर इतकं युग फास्ट आहे की तुमची हे जे आहे ते 6 महिन्यामध्ये पण आउटडेटेड होऊ शकतं असं. Yes, yes, yes. Yes, Atharv. Are you satisfied with answer? Yes, sir. My doubt is now cleared. Clear. Okay. Yes, student. If you have any question, you please ask. Sir, I have one more question. Actually, opportunity आहे तर विचारा. सर ऍक्च्युली माझी कंपनी जी आहे ती प्रोप्रायटरशिप मध्ये रजिस्टर्ड आहे आणि ऍक्च्युली मी युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटीला पण इन्क्युबिटी आहे, संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीला पण इन्क्युबिटी आहे. तर सगळीकडून मला प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जाण्याचा म्हणजे लोक सजेशन देत आहेत तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड मध्ये स्विच झाले पाहिजे. तर मला त्या रिलेटेड ऍक्च्युली बोलण्यामध्ये मला माहिती आहे की कसं करावं लागेल, पण ते ऍक्च्युअल प्रोसेस वगैरे थोड्याशा मला हार्ड वाटतात. आणि ऍज अ स्टार्टअप कुठली पण म्हणजे कुठं पण इन्व्हेस्ट करताना मी खूप विचार करून करत असतो की समजा फीज जरी असल्या कोणाच्या जे काही रजिस्ट्रेशन करून देणारे एजंट्स वगैरे जे असतात ते सुद्धा थोडंसं मला फीज त्यांना देण्यामध्ये सुद्धा थोडासा कॉन्फ्युज मी करत असतो. मग योग्य पर्सन निवडणं आणि त्याची खरोखर गरज आहे का रजिस्ट्रेशन करण्याची. आता तुम्ही मगाशी माझी स्लाइड बघितली असेल, फीजची साईड बघितली असेल तुम्ही, इंडिव्हिज्युअल कॅटेगरीला फीस कमी आहे अगदी पेटंट रजिस्टर करायला सुद्धा. हो. त्याच्यानंतर तुम्ही जसं प्रायव्हेट लिमिटेड कराल त्याच्यानुसार त्याच्या फीस बदलत जातात, वाढत जातात. राहिली गोष्ट आता तुमच्या राईट्ससाठी. आता त्याच्यामध्ये सध्या तुमच्या नावावर आहे तर तुमचे इंडिव्हिज्युअल नावावर जेवढे राईट पक्के असतील तेवढे बाकीच्या मानाने तेवढे पक्के नसणार. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कराल त्याच्यामध्ये मिनिमम 2 डायरेक्टर असतात. मिनिमम 2 डायरेक्टर म्हटल्यानंतर ते त्या डायरेक्टर त्या कंपनीवर जर तुम्ही जर ते रजिस्ट्रेशन घेतलं तर त्याचे दोघे हक्कदार झाले. एखाद्याला राईट द्यायची असेल तर दोघांच्या सह्या लागतील किंवा एकमेकाची तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी पण लागेल. आता हे 2 लोकांचे 7 डायरेक्टर झाले तर मग 7 लोकांची पण लागेल. मग त्याचं रिझर्वेशन ठराव हे दरवेळेला लागणार आहे. कुठलेही राईट सिंगल नावाने जेव्हा असतात ना तेव्हा ते जास्त इझिली ट्रान्सफर करता येतात, जास्त इझिली देता येतात. ॲज ए कंपनी म्हणून करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हे राईट्स वेगळे ठेवायचे. आणि आता समजा तुम्ही एखादा पहिला पर्टिक्युलर प्रोडक्ट काढलेला असेल तर तुम्ही सांगा हे बेसिक हे इन्व्हेन्शन माझं आहे, या इन्व्हेन्शनचे लमसम 10 लाख रुपये तुम्ही मला द्यायचे आणि हे याची जी आहे ती हे कमर्शियल करण्यासाठी आमची दुसरी कंपनी आहे जी प्रायव्हेट लिमिटेड आहे. या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तुम्हाला किंवा पार्टनरशिप फर्म आहे यांना तुम्हाला रॉयल्टी द्यायची की तुम्ही मला द्यायची वन टाइम. म्हणजे समजा तुम्ही 10 लाख रुपये वन टाइम द्या आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये 10,000 रुपये आमच्या या कंपनीला द्या किंवा 50 लाख रुपये मला वन टाइम देऊन टाका, आम्ही तुमच्याकडे परत येणार नाही, हे तुम्ही फॉरएव्हर वापरू शकता. हा दुसरा प्रकार. किंवा तुम्ही मला 5 कोटी रुपये द्या, मीही कोणालाच देणार नाही, मी पण वापरणार नाही, याचं काय करायचं हा तुमचा प्रश्न. असे तिन्ही पद्धतीने तुम्ही ते देऊ शकता. पण इंडिव्हिज्युअल देणं जास्त सोपं आहे. लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बिझनेस करायच्या दृष्टीने सोपं आहे, राईट्सच्या दृष्टीने नाही. तर मग ते प्रोप्रायटरशिप मध्ये काही डिसएडव्हान्टेज काहीच नाही. डिसएडव्हान्टेज काही नसतं. प्रोप्रायटरशिप मध्ये तुम्ही जे काही कराल, जो काही बिझनेस कराल तर त्याची 100% प्लसची मायनसची लायबिलिटी तुमचीच असते.
Yes, yes, of course. कंपनी तुम्ही कराल तर त्याच्यामध्ये LLP परत विषय असतो. LLP याचा अर्थ मी जो बिझनेस करतो त्या बिझनेसच्या रिलेटेडची गोष्ट आहे आणि त्याच्यापुरता तो विषय आला. पार्टनरशिप फर्ममध्ये लॉस झाल्यानंतर पार्टनरशिपचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी सीज करणार हा पार्टनरशिप मधला ड्रॉबॅक झाला. LLP मध्ये तुमची स्वतःची कंपनी जी असेल तर त्या कंपनी व्यतिरिक्त प्रॉफिट लॉस व्यतिरिक्त तुमचा बाकीच्या किंवा तुमच्या फॅमिली मेंबरच्या प्रॉपर्टीशी काही संबंध नाही. म्हणून त्याला लिमिटेड लायबिलिटी प्रॉपर्टी म्हणतात, पार्टनरशिप म्हणतात. Yes, yes. Yes, Atharva. येस सर. आणि 1% कंपनीमध्ये म्हणजे मी एक बघितलं होतं, 1% कंपनीमध्ये सुद्धा नवीन, पण मग जास्त त्याला स्कोप नाही वाटतं. नाही, स्कोप नाही त्याला. आणि तुम्ही जेवढ्या वरच्या लेवलच्या कंपन्या घ्याल तेवढे वार्षिक त्याचे जे काही असतील कंप्लायन्स ते करावे लागतात. प्रोपरेटरमध्ये तुम्ही नंबर ऑफ बिझनेस टाकू शकता. त्या पार्टनरशिपमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्याच डोमेनमध्ये काम करता तुम्ही. Okay. Yes, students. Do you have any question, or we can conclude the session? I think no question from student side. So, sir, shall we conclude the session? Yes, sir. Okay, okay. So dear students, participants, so I will just say thanks to today's speaker. Hello, am I audible? Yes, Yes, sir. sir. Yeah. Yes. Yes. Good afternoon, one and all. And first of all, I am very thankful to our speaker, Mr. Milind Tare sir, for sparing uh, his valuable time with us and have given insights over the many issues related to IPR and patents. So definitely, sir, our students will find some good things from this particular lecture and in coming future. So they will definitely file few patents or few copyrights or whatever they are thinking. And definitely we also need your help in future uh, for uh, regarding this particular patents and IPRs. So we are arranging one competition in our campus in after 15 days. So whatever ideas or innovations suggested by the students, so we'll if you are free, we'll appoint as a judge for the particular session, and that will be for only selected groups, maybe 5 or 10 groups. And if you are available, so please kindly, sir, please again assist us for the same. Yes, So sure, we sir. just want to know that whether the ideas raised by the students, whether it is a patentable or it can be a innovation. So that's why we want to know from you. And I am on behalf of management, director, all the HODs, deans, faculties, and students of all Sanjani family. I'm thankful to you, and I also thankful to Institute's Innovation Cell, AICT, Ministry of Education, and Government of India for giving this opportunity to arrange this impact series lecture on IPR and patents. So with this, I think definitely our student will get some helpful. And at this, I will declare that today's session is over. So I'm very thankful to you, sir, for having nice association with you for this 1.5 hour. And definitely it will be boost and motivation for our students and faculty too. So thank you once again, sir. Thank you very much. Thank you. Okay, sir. Thank you. Namaste, sir. Okay. So dear students, I will end the meeting. So thank you for joining the session. Thank you. You can leave the meeting, no problem. And fill the feedback of the session. Okay, thank you.